सागर. चालू असलेला सामना मानगाव विपक्ष वळणे नाणेफेकीचा कौल जिंकलाय मानगाव संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केले ते वळणे संघाला फलंदाजीसाठी. तसंच आमचे किरवली गावचे ग्रामस्थ अंकुजी देवे यांचं आगमन झालं. यांना स्टेजवर येऊन सानपाने व्हायची विनंती करतोय. जाऊया मैदानाकडे. पहिला गोलंदाज सागर तयार. मॅनेजर पॉवर षटक हाताळतोय. त्याच्या समेत स्ट्रायकरवरती फलंदाज संदेश. पहिला चेंडू गोलंदाज तयार. अपील तंत्राचा वापर केला जातोय आणि अपील तंत्र यशस्वीरित्या तरली जाते आणि इथे संदेशच्या पारीचा अंत पहिल्या चेंडूवरती आदरा बसला जातोय. तो वळणे संघाला संदेशच्या पारीचा अंत. बॅक टू बॉल संदेश. तसेच आता संदेशची जागा वाढण्यासाठी जातोय तो वनडाऊनच्या विकेटवरती फलंदाज गणेश. बघायला गेलं तर सुद्धारित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज सागर. पहिल्या चेंडूवरती संदेशला परतवलाय. पहिला आदरा बसला गेलाय तो वळणे संघाला. अजूनही कुठलं खातं उघडलं गेलं नाहीये वळणे संघाचं. सन्मान दिला जातोय. चेंडूला एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मदतीने वळणे संघाचे खातं उघडलं जात आणि संघाची धावसंख्या जम पोहोचली 1 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं गोलंदाज सागरने. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. अशा रीतीने 2 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जम पोहोचली 1 या आकड्यावरती. थोडी दिशाने गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज सागर. स्पेअरच्या मार्फत 1 धाव जोडली जाणार धाव फलकामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते होती 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्पेअरची सांगता. बॅक टू बॅक दुसरा स्पेअर पैकी करतो गोलंदाज सागर आणि स्पेअरच्या मार्फत 1 धाव घेतली जाते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-3 या आकड्यावरती. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसत होते पण झेल सुटला जातोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 3 चेंडूंची 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा क्लास फटका केला जातोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा आलेला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि या चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जम पोहोचते ती 1-11 या आकड्यावरती.
4 चेंडूचा खेळ संपला गेला आहे. संघाची धावसंख्या जाम पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 4 चेंडूचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं होतं सागर या गोलंदाजाने. त्यानंतर एक एकेरी धाव, त्यानंतर 2 स्क्वेअर चेंडू आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 आलेले चौकार. या 2 चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाम पोहोचली ती 11 या आकड्यावरती. उत्कृष्टरित्या फलंदाजी साकारताना दिसतोय तो फलंदाज राजेश. अजून 2 चेंडू बाकी असेल. गोलंदाज सागरचे माइंडरी पॉवरचे षटक हाताळतोय. आता स्टॅकेट वरती असणार फलंदाज राजेश, तसेच नॉन स्टॅकेट वरती असणार फलंदाज गणेश. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि पुन्हा एकदा स्क्वेअरची सांगता आणि स्क्वेअरच्या माध्यमात एक धाव आणि एक धावेच्या मध्ये धाव पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. आता कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज सागर. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज सागरचा, तसेच त्याच्या समेत असणार फलंदाज राजेश. सुंदर फटका खेचला जातोय आणि या चेंडू जातोय मिडॉन क्षेत्राच्या डोक्यावर आलेला 1 बाउन्स चौकार आणि या चौकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 षटकाच्या अंती 1/16 या आकड्यावरती. सांघिक कोर्टातला दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो नको गोलंदाज संतोष. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर सागर या गोलंदाजाने 16 धावा खर्च करत 1 विकेटचं पतन केलंय. आता कुठली गोलंदाजी साकारणार गोलंदाज संतोष आणि आता स्ट्रायकिंग वरती असणार फलंदाज गणेश. पहिला चेंडू लॉफ्ट केला जातोय चेंडूला आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून आलेला पहिला षटकार आणि या षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 आकड्यावरती. सुंदररित्या फलंदाजी साकारताना दिसतोय फलंदाज गणेश. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकलाय गोलंदाज संतोषला. आलेत का सगळ्या ट्रॉफी ना. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू होता समाचार घेता आला नाहीये. फलंदाजाला निर्धाव चेंडू विकी करतोय. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज संतोष. 2 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 22 आकड्यावरती. तसेच भैरवनाथ क्लब किरवळी आयोजित भैरवनाथ चषक 2022 यासाठी ज्या चमचमत्या ट्रॉफ्या देण्यात आल्या आहेत ते संदीपजी ठाकरे वांजले यांचा मनपूर्वक आभार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता उत्कृष्टरित्या खणून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/24 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज संतोषचा.
सुंदर गोलंदाजी. आणि इथे राजेशच्या पारीचा अंत आत्महत्याच प्रवृत्त केलं होतं राजेशने आणि आता त्याच्या पारीचा अंत झालाय. दुसरा हैदराबादला जातो तो वळणे संघाला आणि अशा रीतीने 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 24 या आकड्यावरती. इको गाडी तिथून हलवायची बाउंड्री लाईनच्या बाजूने. ग्राउंडच्या दुसऱ्या साईडला ठेवली तरी चालेल पण तिथे नका ठेवू विनंती असेल. जाऊया मैदानाकडे. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. सुंदर फटका खेचला गेलाय पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार कोण आणि इथे चुकी होती क्षेत्ररक्षकडून. चेंडू उचलला फेक करणार तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2-26 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज संतोष. षटक संपल्याची सांगता झाली आणि 1-2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर त्यानंतर सुंदररित्या कमबॅक दिसून आलं गोलंदाज संतोषच्या मार्फत. 10 धावा खर्च केल्यात संतोष या गोलंदाजाने. 2 षटकांच्या आधी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. या जाऊया मैदानाकडे. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 26 या आकड्यावरती. आता सांघिक कोट्यातला तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज रोहित दास आणि आता त्याच्या समेत असणार फलंदाज गणेश. इथे उत्कृष्टरित्या झेल पकडला जातोय आणि आता गणेशच्या पारीचा अंत तिसरा हैदराबादला जातोय गणेशच्या मार्फत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 चेंडूच्या अंती 26 या आकड्यावरती. आता गणेशची जागा पाहण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज रमेश. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलंय गोलंदाज रोहिदास या गोलंदाजाने उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय. सुंदर फटका खेचला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार पण चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती
30 या आकड्यावरती. सुंदर प्रयत्न दिसून येत होते क्षेत्ररक्षकाकडून, पण चेंडूने अतिरिक्त उचली घेतल्यानंतर चेंडू वन बाउन्स चौकाराच्या कन्वर्ट झाला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. गोलंदाज रोहिदासचा अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलंय. स्ट्रायकेट वरती असणार फलंदाज सौरभ, तसेच नॉन स्ट्रायकेट वरती असणार फलंदाज रमेश. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू उंच गेलाय आणि इथे झेल दानत्व दिलाय. जमिनीलगत लागतोय झेल आणि या उत्कृष्टरित्या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. सुंदर फटका खेचला जातोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला कणकणीत सौरभच्या बॅटीतून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. जो झेल पकडायचा होता सौरभचा तो झेल दानवतो दिला आणि त्यानंतर हा षटकार ठोकलाय फलंदाज सौरभने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज रोहिदासचा आणि स्ट्रायकेट वरती असणार फलंदाज सौरभ. अकुल टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेता आला नाहीये फलंदाज सौरभला. निर्धाव चेंडूफेकी करतोय गोलंदाज रोहिदास. 5 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 38 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अकुल टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणारा आणि झेल सोडला जातोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला सौरभच्या बॅटतून षटकार आणि या षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावरती. तसेच आमचे किरवली गावचे महेशजी बडेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. यांना सुद्धा विनंती असेल की स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच स्पर्धेच्या मार्फत आपलं सहर्ष स्वागत. तीन षटकांचे अंतिम संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 44 या आकड्यावरती. सांगे कोर्टातला चौथा आणि शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी होतोय तो गोलंदाज जयेश. तिसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलं होतं गोलंदाज रोहिदासने. त्यानंतर चौकार, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर षटकार आणि निर्धाव नंतर षटकार. जो झेल पकडायचा होता दोन्ही टाइम, जो झेल पकडायचा होता सौरभचा तो दोन्ही झेल दानत्व दिले जमिनीलगत आणि षटकाराचा टोका बसला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. आता सांगे कोर्टात शेवटचा स्लॉग ओव्हर टाकतोय तो गोलंदाज जयेश. आणि इथे रमेशच्या पारीचा अंत. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन होत आहे. परतावं लागतंय रमेशला. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज जयेश, जो झेल सोडला सौरभचा. त्यानंतर उत्कृष्ट कमबॅक दिसून येतोय गोलंदाज जयेशचं.
रमेशच्या पारीचा अंत झाला. त्याची जागा वाढण्यासाठी गेलाय नौका फलंदाज प्रभाकर देशमुख. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज जयेशचा. जयेश गोलंदाज तयार. सुंदर फटका खेचला जातोय आणि हा चेंडू होतोय पुन्हा एकदा 6 धाब्यांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 या आकड्यावरती. जयेश आपण जी चुकी केली होती झेल सोडून ती आपल्याला खूप महागात पडतीये. जयेश जी झेल सोडल्यानंतर ते 2 षटकार खेचलेत तेच खूप महागडे ठरले जाणार आहेत आपल्याला. आणि या षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज जयेशचा. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज जयेश. निर्धाव चेंडूफेक करतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 50 या आकड्यावरती. स्टॅकेलवरती खेळतोय फलंदाज सौरभ. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या ती 51 या आकड्यावरती. पुलटा चेंडू आणि उत्कृष्ट समाचार घेतला जातोय. नो चेंडू असेल. नो +6 अशा 7 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 या आकड्यावरती. अर्थातच पुढचा चेंडू फ्रीहिट असेल. गोलंदाज जयेश. फ्रीहिट चेंडू. सुंदर फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला कव्हरच्या डोक्यावरून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 चेंडूच्या आधी 64 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. गोलंदाज जयेश तयार. सुंदर फटका खेचला जातो. प्रभाकरच्या मार्फत चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. थोडा फंबल दिसून येत आहे. चेंडू उचलणार फेक करणार. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे प्रभाकरच्या पारीचा अंत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 या आकड्यावरती. आता येणारे 24 चेंडू आणि 67 धावसंख्येची गरज असेल ती मानगाव संघाला. तसेच पुढील होणारा सामना बावलेली विपक्ष दैवल या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. आता येणारे 24 चेंडू आणि 67 धावसंख्येची गरज असेल मानगाव संघाला.
येस थँक्यू साई. जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय मनगाव वर्सेस वरणे यांच्यातली लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा जर विचार करायला गेला तर 66 धावा या वर्णे संघाच्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. इथे मात्र 67 धावा संख्येचं टार्गेट आहे. प्रभाकर देशमुखच्या फळीने मात्र शेवटच्या क्षणी तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं आणि याच मंत्रमुग्धाने मात्र थोडा संकटात असेल तो आता मनगाव संघ. पहिला चेंडू प्रभाकर देशमुख ऑन फायर. इथे शॉर्ट पिच चेंडू थोडासा या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत सपोर्ट होईल. परंतु विचार करायला गेला खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो आणि त्याचंच परिणिती प्रभाकर देशमुखने पहिल्या इनिंग मध्ये इथे वन बाउंडचा इशारा करण्यात आलाय. थोडा पंचांची सल्ला मसलं त्या ठिकाणी होताना दिसून येते. कोणी नाही येणार, कोणी येणार नाही. अंपायर हा बॉल वन बाउन्स आहे. ऑन करा फक्त. थोडस जागेवर तर स्थित राहणं फार गरजेचं होतं परंतु फली मात्र खाली घेताना दिसून आला होता. तो हा फलंदाज अजय आपण पाहिला. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र बाउन्स केला गेला थोड्याशा प्रकारे. आणखी एक सटीक लेंथ लाईनचा वापर केला जातोय. अनुभवी खेळाडू आहे. केटीसी मधला एक फार मोठं नेतृत्व आहे प्रभाकर देशमुख. यस एकीकडे जर पाहायला गेलं तर प्रभाकरने 3 चेंडू शेवटचे खेळून काढले होते जिथे मात्र 14 धावा त्याने धावपळकावरती आणल्या होत्या. आणखी एक स्टेपड करून खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र बाल बचावलेत फलंदाज. कारण थोडासा जर किंचित उशीर झाला असता तर मात्र या ठिकाणी अजयला मैदानातून परतावं लागलं असतंय. कारण प्रभाकर देशमुखच्या गोलंदाजीवरती मोठे फटके घेणं अपेक्षित नाहीये. कारण इथे मी याच प्रभाकर देशमुखला या सीझनच्या मॅच जिथे मात्र वर्णे संघाच्या वतीने मॅच होत्या आणि तिथे मात्र समोर संघ होता बंटे पेंडारीचा आणि त्याला परास्त करण्याची ताकद प्रभाकर देशमुखकडे होती आणि त्याच प्रभाकर देशमुखने इतकी चांगली डिलिव्हरी दिली होती की तिथे बंटी पेंडारीने सुद्धा कौतुक केलं की हा सामना आम्ही गमावत असताना मात्र प्रभाकर देशमुखच्या गोलंदाजीने सामना मात्र फार काटक ठरला. इथे पटका आला. इथे मात्र ऑनसाइड रिझन कडे चेंडूला ट्रॅव्हल. गोलीच्या वेगाने चेंडू क्षेत्ररक्षक थोडा फंबल पाहायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावींच्या मदतीने मात्र या ठिकाणी धाव संख्येचा श्री गणेशा चौथ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू डॉट आले प्रभाकर देशमुखचे. त्याच्यानंतर मात्र अजयच्या फळीचा वेध पाहतोय परंतु इथे या 2 धावींच्या मदतीने धावपळक 2 आकड्यावरतीच पाहतोय. 5वा चेंडू असेल गोलंदाज प्रभाकर देशमुखचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. शक्तिशाली षटक म्हणून ज्याची वर्णी लागली जाते ते षटक त्याच्या हातात आलंय. संघाचा विश्वास सध्या मैदानावरती सार्थ ठरतोय आणि या सार्थला मात्र दाद दिली जाते. पुनश्च आता मात्र शॉर्ट पिच केला. थोडा लेग स्टंपच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु फटका येतोय अजयच्या पळीमधून. अजयने आपले इरादे आता मात्र या चेंडूवरती स्पष्ट केले. फटका फार मोठा आला. इथे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 5 चेंडू समाप्ती पथावरती आणि 8 धावा धावपळकावर. खरं मित्रांनो पुस्तकात लिहिलेली वाक्य मात्र तुमच्या आचरणात येतील यात शंका असते परंतु ज्यावेळी त्या अनुभवातून तुम्ही जाताना तर तीच वाक्य तुम्ही पुस्तकात पुन्हा लिहून ठेवता. परंतु इथे मात्र येतोय षटकार. इथे मात्र फटका आला आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे येतोय चौकार आणि शेवटच्या क्षणी का होईना ही भरपाई केली जाते आणि या चौकाराच्या मदतीने पहिलं षटक या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावपळक जाऊन पोहोचलाय ते अद्याप 12 आकड्यावरती. 67 धावा संख्येचं टार्गेट असताना पहिलं षटक समाप्ती पथावरती येत आहे.
माणगाव वर्सेस वरणे यांच्यातली लढत आपण पाहतोय. या अजयला आपण पाहिलं होतं, मी फार जवळून या अजयला पाहिलं. जिथे अस्सल माणगाव प्रीमियर लीग झाली तिथे सुद्धा फार चांगली एक खेळी त्याच्या माध्यमातून पाहिली होती. गतवर्षी आपण जर पाहायला गेलं 2 वर्षापूर्वीचा इतिहास, सिद्धिविनायक गुडवंचं जे मैदान तिथे सुद्धा मात्र फार मोठी फटकेबाजी याच्याकडून पाहायला मिळाली होती. परंतु आता तो अजय मैदानावरती आहे आणि आता त्याला साथ देतोय स्ट्रायकर एंड वरती फलंदाज राहुल बागुल. सांघिक कोड्याचा दुसरा षटक, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सौरभ. फार विश्वास आहे सध्या संघनायकाचा सौरभ वरती, परंतु पाहूया काय घडतंय. कारण इथे मात्र बॅक टू बॅक 3 विकेट जर आल्या तर अनिल देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज सौरभ साठी येणार. इथे हवाई सफर आणि इथे मात्र विकेट येते. राहुल बागुलला परतावा लागेल. झटका क्रमांक 1 माणगाव संघाला लागला जातोय. फार मोठ्या फरकाने मात्र राहुल बागुल हताश नजरेने परत आहेत. कारण पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर संधी आली नव्हती, परंतु या क्षणी संधी आली आणि सौरभ या गोलंदाजाने त्या संधीचा सोना करत राहुल बागुलला परतवलाय. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. रोशन थोडं डिस्टर्ब होत आहे तुमच्या केलीने. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी मात्र सौरभ, सध्या राहुल बागुल गोल्डन डकच्या विकेटचा शिकार पाहायला मिळाला. इथे फटका आला. या ठिकाणी मात्र पॉइंट आणि स्वीपर मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. अजयच्या फळीमधून येतोय चौकार आणि या चौकाराने मात्र रणसंग्रामाला छेडलाय की काय असं वाटायला लागलाय. धावपळक जाऊन पोहोचला अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण जाऊया. दैवाले विपक्ष आपण पाहतोय वावलेले. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. उमेशजी कांबेरे आपण मंचावरती यायचंय. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. उमेश कांबेरे म्हटलं की नक्कीच मातीचा खेळ आपल्या डोळ्यांसमोर येतो. एक अव्वल दर्जाचे कुस्तीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आहे. इथे फटका आला. गॅपचं सिलेक्शन होत लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल येतोय तो चौकार. फार मोठी तफावत आता जाणवायला लागली. कारण इथे गोलंदाज सौरभ पहिल्या चेंडूवरती राहुल बागुलला गोल्डन डकचा तुम्ही शिकार नक्की बनवला, परंतु त्याच्यानंतर अजयने या रणसंग्रामाला छेडलाय. बॅक टू बॅक आले 2 चौकार. डावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 9 चेंडूंचा थरार अद्याप संपलाय. सौरभचा षटकातील पुढचा चेंडू, उजव्या हाताचा फलंदाज अजय. हा चेंडू थोडासा आपण पाहायला गेला तर ऑफस्टम्पच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. डॉटची सांगता होते सौरभच्या माध्यमातून. 14 चेंडू आणि अजूनही 47 धावसंख्येची गरज आहे. हा मोठा फटका आला आहे, परंतु आउट ऑफ दी पार्ट. 6 धावांसाठी येतोय तो मात्र अजयच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार वाखडण्याजोगा षटकार. 26 धावा धावफलकावरती. जरा विचार करायला गेला आपण मागच्या सत्राकडे आपण वळूया. सागर आमचे स्कोरर मित्र आम्हाला माहिती करून देत आहेत की मागच्या 2 षटकांचा जर तुम्ही विचार केला, सागर आणि संतोषने ती गोलंदाजी केली होती. तिथे वर्णे संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरच होती, परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक येते. पुढचं समीकरण आपण काय असेल ते नंतर पाहूया. परंतु या 2 षटकांमध्ये 26 धावा धावफलकावरती होत्या त्या वर्णे संघाच्या. आणखी एक फटका येतोय, परंतु कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जेल ड्रॉप झालाय. तुम्ही जीवदान कोणाला दिलाय ते मात्र अजय
नावाच्या वादळाला आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होणार. 2 षटकांचा खेळ संपला आणि 27 धावा धावफलकावरती येताना दिसून येत आहेत. पहा क्रिकेट कसा रंग बदलतो. मी म्हटलं होतं की पहिल्या 2 षटकात पहिल्या इनिंगचा जर तुम्ही विचार करायला गेला तर फक्त 26 धावा धावफलकावरती होत्या त्या वर्णे संघाच्या, परंतु त्याच्यानंतर पुढच्या 2 षटकांमध्ये जी गोलंदाजी केली रोहिदास आणि जयेश याने तब्बल 40 धावा या धावफलकावरती आल्या होत्या. म्हणजे आता इथे विचार करायला गेला तर मी म्हणेल 27 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे आता विजयासाठी त्याच 40 धावांची गरज आहे. ती मात्र माणगाव संघाला घडेल बिघडेल काय माहित नाहीये, परंतु काय या सामन्याचं समीकरण असेल शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र सामना जाणार यात कोणती शंका नाहीये. चला भाऊवली संघ आपला कॅप्टन पाठवा या ठिकाणी. रोशन आपला कॅप्टन पाठवा. धावफलक 27. सत्तावीस धावा धावफलकावरती येत आहेत, म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि 40 धावा संख्येची आवश्यकता आहे. स्वप्नील बडेकर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. बारा चेंडू आणि 40 धावा संख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज प्रकाश. हा फटका आलाय. डिफाईन कडे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे तो अजयचा. इथे मात्र धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापर्यंत 31 या आकड्यावरती. आता 11 चेंडू 36 धावा संख्येची आवश्यकता आहे. फार मोठ्या सामन्यातली तफावत आपल्या समोर येत आहे. मोठमोठे फटके या षटकात जर आले तर मात्र बराच गणित बिघडू शकतं वर्णेश संघाचं, परंतु ज्या वर्णेश संघाने शेवटच्या 2 षटकात 40 धावा धावफलकावरती कुठल्या लाख त्या मात्र वाकडण्या जाग्या होत्या, कारण इथे मात्र त्या धावांची गरज होते. कारण असं वाटलं होतं 2 षटकांच्या आधी धावा संख्येचा आलेख फार कमतरतेत असेल. इथे मात्र फार मोठा फटका आहे. मी म्हटलं होतं की हा नेतृत्वाची धुरा सांभाळतोय अजय. माणगाव संघासाठी फार लाभदायक आहे. इथे षटकाराला सदोतीस धावा धावफलकावरती येत आहेत. दहा चेंडू आणि 30 धावा संख्येची गरज आहे. धावफलक जाऊन पोहोचले अद्याप 37 या आकड्यावरती. मी म्हटलं हे षटक फार निर्णायक आहे, कारण ज्यावेळी 2 षटकांमध्ये तुम्हाला धावा कुठता येत नाहीयेत ना, त्यावेळी तिसऱ्या षटकात धावा येणं फार अपेक्षित असतं, कारण हे निर्णायक षटक म्हणावं लागतंय. प्रकाश फार चांगली गोलंदाजी आहे, परंतु त्या गोलंदाजीला मात्र फटकेबाजी करतोय तो फलंदाज अजय. वन हँड सध्या खेळी साकारतोय मैदानात. वावलाली संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली. नाणेफेक जिंकून आमंत्रित केलं देवली संघाला फलंदाजीसाठी. जाऊया या सामन्याकडे. हा आणखी एक फटका पाहायला मिळतोय. इथे जाणार वनबाउंड चौकार. मोठमोठे फटके येतात. पहिल्या चेंडूवरती प्रकाशला लगावला गेला तो चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार आणि इथे आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलोय 41 या आकड्यावरती. अजूनही 9 चेंडू शिल्लक आणि 26 धावसंख्येची गरज आहे. हाच तर क्रिकेट आहे. आणि दरम्यान ज्या 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या धावा किती झाल्या 42 काय किती 41 झाले माझ्या मते. 41 झाले सगळे सगळे शेवटचं बोलायचं ना.
इथे मात्र आणखी एक फटका येतोय. इथे आलाय चौकार. धावपळक जाऊन पोहोचलाय अद्यापर्यंत 45 या आकड्यावरती. हा फटका येतो या क्षणी पाहायला गेला तर इथे मात्र चेंडू चौकारात कन्वर्ट. आणखी एक मोठा फटका. या सामन्यातली तफावत हवा गुलवायला सुरुवात झाली. अजयची बॅटिंग लाईन फार क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करते. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या फलंदाजासाठी. अद्यापपर्यंत ज्या धावा धावपळकावरती 49 आहेत संघाच्या, त्या वैयक्तिक धावा सुद्धा त्याच्या नावावरती. इतिहास ब्रेक करतोय का ते पाहणार आहोत, कारण इथे रेकॉर्ड मात्र गणला जातोय. अर्धशतकासाठी मात्र एका धावसंख्येची गरज आहे. हा फटका केला जातोय. मी म्हटलं होतं की अद्यापपर्यंत इथे एकच धाव येणार आणि एका धावेच्या मदतीने 50 धावा धावपळकावरती आल्यात. फार रणनीती चांगली ऐकतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अजय या फलंदाजाचं, कारण मित्रांनो संघाची धाव संख्या सुद्धा 50 आहे आणि इथे मात्र अर्धशतकी केली सुद्धा वैयक्तिक त्याची 50 पाहायला मिळते. कारण संघाच्या सगळ्या धाव संख्येचा रेकॉर्ड जर तुम्ही पाहायला गेला तर एकट्या अजयच्या नावावरती कोरलाय. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल, परंतु ज्यावेळी लाईव्ह स्कोअर पाहायला जाईल ना त्यावेळी मात्र प्रत्येकाच्या लक्षात येईल की जिथे मात्र पहिलं षटक ज्यावेळी खेळला गेला तिथे चौकार आला आणि पहिल्या षटकाचा विचार करायला गेला चौथ्या चेंडूवरती 2 आल्या, 5व्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर आला चौकार. स्ट्राईक रोटेड होत पुन्हा स्ट्राईक वरती अजय पाहायला गेला दुसऱ्या षटकासाठी. तिथे विकेट आली ती स्ट्राईक असताना, परंतु ती स्ट्राईक रोटेट केली अजयने विकेट धावत आणि तिथे मात्र चौकार चौकार डॉट षटकार आणि पुन्हा दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आली एकेरी धाव. तिथे स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याच्यानंतर प्रकाशच्या गोलंदाजीवरती 5 मोठे फटके आणि आता सुद्धा स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. म्हणजे स्ट्राईक वरती असेल तो पुनश्च अजय या फलंदाज. आता मात्र 50 धावा धावपळकावरती लागला गेल्यात. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 17 धावा संख्येची गरज आहे. दरम्यान पारितोषिक येत आहे प्रमोद मोरे यांच्याकडून अजयच्या बॅटिंग लाईन साठी. अर्धशतकी केली साकारली त्याबद्दल 500 रुपयांचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. सामना संपल्यानंतर अजय ते घेऊन जायचंय. बऱ्याचदा असं होतं की बॅटिंग लाईन फार चांगली असते आणि तिथे मात्र गोलंदाजी चांगले असून सुद्धा मात्र मैदानात थोडी कुमकुवत पाहायला मिळते. आणि या षटकामध्ये जर मॅच विजयी पथावरती नेली अजय तर मात्र धनंजय देशमुख यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोन्ही संघ फार मोठ्या तफावतीने आमने सामने आलेत, परंतु बऱ्याच जणांचे धाबे दणाणले होते की इथे धावसंख्या फार मोठी आली आणि त्या धावसंख्येला मात्र ब्रेक लागला. परंतु आता वर्णे संघाच्या हुकमी एक्क्याला या ठिकाणी गोलंदाजीसाठी मैदानावरती आणावा लागेल आणि आलाय तो हुकमी एक्का का पाहूया, कारण आता गोलंदाजीवरती आहे संदेश. मॅच कडे जाऊया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी मित्रांनो. इतकी मॅच आपल्या भेटीला आले, फार प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. इथे मात्र हा चेंडू येतोय. शरीराचा वेध या चेंडूने घेतला होता. पंचांकडे अपील तंत्राचा वापर नक्की केला गेला, परंतु हलक्याशा हाताने बॅट फिरवण्याचा प्रयत्न अजयचा या ठिकाणी थोडा फसला मी म्हणेल. 5 चेंडू आणि 17 धावा संख्येची गरज आहे. अंकुश बडेकर यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. जिथे पहिला चेंडू डॉट आला होता त्याच्यावरती आता सध्या चुकी करताना दिसलाय गोलंदाज संदेश. संदेशचा षटकात याला पुढचा चेंडू.
राईट आर्म राऊंड द विकेट, परंतु येथे मात्र येतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून कडवा प्रहार. अजय नावाचं वादळ, अजय ब्रँड षटकार पाहायला मिळतोय. फार मोठी बॅटिंग या ठिकाणी येते आणि या षटकाराने आता मात्र धावपळका जाऊन पोहोचलाय ते 57 आकड्यावरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी गरज असेल ती 10 धावसंख्येची. खरंय फार मोठी चर्चा रंगायला सुरुवात झाली, कारण आता आमचा एक शब्द असायचा कॉमेंट्री मध्ये, आम्ही नेहमी बोलायचो एक हाती किल्ला लढवणं काय असतं ते अजय देशमुखने मैदानात दाखवून दिलंय. आणखी एक फटका, समालोचन कक्षाला दिली जाणारी मोठी सलामी आणि इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. सामना कुठेही चुकू शकतो मित्रांनो, कारण मी मॅच पाहिली होती मागच्याच हप्त्यात झालेली. उमरोली वर्सेस वावरले संघाला शेवटच्या चेंडूवरती 1 धावेची गरज असताना उमरोली संघाने ती धाव करून दिली नव्हती. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय घडेल हे सांगू शकत नाहीये. हा फटका आला, या ठिकाणी मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय, फेकी चुकली आणि 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने जी तफावत होती सामन्याची ती गोल होताना दिसून येते, कारण आता इथं चेंडू तितकेच आणि धावा सुद्धा तितक्याच. म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज. वैयक्तिक 64 धावांची रणझुंजार केल्याने सांघिक धावसंख्या 65 या आकड्यावरती पाहायला मिळते. इथे मात्र येतोय तो चौकार आणि या ठिकाणी मात्र माणगाव संघ विजय होतोय. विजय संघ तुमचं हार्दिक अभिनंदन. परंतु वर्णे संघ आपलं सुद्धा गोड गोड कौतुक, या स्पर्धेत तुम्ही सहभाग नोंदवला. फार मोठी मॅच, वेल प्लेड या ठिकाणी अजय, नो डाऊट. कारण आता आमच्या स्कोररकडे जाण्याची गरज नाहीये आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांच्या हृदयात ज्याने स्थान निर्माण केला तो अजय या सामन्याचा ठरला हिरो. विनंती करेल आदरणीय केतन बडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करायची. अजय या मंचावरती आपला या ठिकाणी स्वागत आहे. दरम्यान पुढच्या मॅच कडे आपण जाऊया. वावलेली विपक्ष दहिवली दोन्ही संघाला विनंती आपल्या निर्णयावरती त्वरित आपण अंमलबजावणी करायची आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान केली जाते अजय या मंचावरती. आणि अजय मंचावरती यायचं. वेल प्लॅड वर्णे संघ तुमचं सुद्धा कौतुक, कारण फार मोठी मॅच होते. वावलेली संघ प्लीज अमोल रोशन फिल्डिंग सजवा, कारण आपल्याकडे तितका वेळ नाही. आज सेमीफायनल क्रमांक 1 आज खेळवला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी अजय या आपण मंचावरती केतन बडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. वेल प्लेड अजय. आणि या ठिकाणी जाऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी.
आणि त्याच समवेत जर पाहायला गेलं तर 500 रुपये जी अर्धशतकी केली साकारली प्रमोद मोरे यांच्याकडून आणि